जालना महानगरपालिकेची तिजोरी रिकामी, शहरातील समस्या जैसे थे. ज्येष्ठ पत्रकार केसापूरकरांची घणाघाती टीका. मोकाट जनावरे, कुत्र्यांची दहशत, फुले मार्केटचा रखडलेला प्रश्न आणि नाट्यगृहाची दुर्दशा. लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनांपुरतेच. जालना शहरातील विविध नागरिक समस्यांसोबत ज्येष्ठ पत्रकार केसापूरकर यांनी माध्यमांशी संवाद साधत महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. जालना नगर परिषदेची महानगरपालिका होऊन बराच कालावधी उलटला असला तरी आजही महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं वास्तव आहे. खुद्द जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्तांनी पत्रकार परिषदेत महानगरपालिकेच्या तिजोरीत सध्या निधी अभावी अडचण असल्याचं मान्य केल्याचं केसापूरकर यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक समस्या आजही जैसे थे असल्याचं त्यांनी नमूद केलंय. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. जनावरांसाठी कोंडवाडा शहराबाहेर आहे. जनावरे मात्र शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट फिरत असल्यानं पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असून यावर उपाययोजना करण्यात महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. व्यापाऱ्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या जालन्यात मागील 12 वर्षापासून महात्मा फुले मार्केट पाडून ठेवले असून अद्यापही त्यांचं बांधकाम सुरू झालेलं नाही. प्रत्येक पुढाऱ्यानं केवळ आश्वासन दिलं, मात्र प्रत्यक्षात ठोस पावलं उचलली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांवर रस्त्यावर व्यवसाय करण्याची वेळ आल्याचं केसापूरकर यांनी सांगितलं आहे. याशिवाय शहरातील मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय असून कोणत्याही लोकप्रतिनिधींकडे याकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. लोकप्रतिनिधी केवळ गप्पा मारण्यात मग्न असून शहराची एकूण अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. नागरिकांच्या समस्यावर तातडीनं ठोस तोडगा काढावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार केसापूरकर यांनी यावेळी केली आहे. त्याचप्रमाणे नवीन जालना परिसरात नागरिकांसाठी कोणतंही मनोरंजनाचं साधन उपलब्ध नाही. या भागात एकेकाळी मुरगी तलाव नावाचा तलाव होता, मात्र सध्या तो पूर्णपणे तलाव अतिक्रमणानं भरून गेला आहे. त्या ठिकाणी उद्यान गार्डन विकसित करण्यात येणार असल्याच्या घोषणा अनेक पुढाऱ्यांनी केल्या होत्या, मात्र त्या घोषणा आजतागायत हवेतच विरून गेल्या आहेत. जालना शहरात एकूण 42 झोपडपट्ट्या असून या भागातील शिक्षणाची अवस्था अत्यंत बिकट आहे. नगर परिषद व महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती दयनीय असून शिक्षणाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. रस्ते, नाल्यांची स्वच्छता, अतिक्रमण, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजनाची साधनं या सर्व बाबतीत जालना शहर अत्यंत पिछाडीवर आहे. केवळ नगर परिषदेची महानगरपालिका झाल्यानं प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे जातीनं लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार केसापूरकर यांनी व्यक्त केली आहे. जालना नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं, परंतु या महानगरपालिकेची अवस्था कशी आहे माहितीये का? नाव म्हणे सोनूबाई आणि हाती कथिलाचा वाळा नाही, आणि नाव म्हणे गंगूबाई आणि तडफडे तहानेने, अशी काहीशी अवस्था या महानगरपालिकेची आहे. नावाला महानगरपालिका आहे, परंतु बडा घर पोकळ वासा. महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. नुकत्याच आमच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत हे सांगितलं की महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. शहरातल्या समस्यांचा तर प्रचंड प्रमाणात ढीग साचलाय. शहरात 8-10 दिवसाला पाणी येतं. येणारं पाणी अशुद्ध आहे, कारण अंतर्गत जलवाहिनी जागोजागी फुटलेली आहे. त्यानंतर जालना शहरामध्ये 2 नद्या वाहत आहेत. जालना हे नद्यांच्या संगमावर बसलेलं एक अत्यंत पवित्र संगमावर बसलेलं गाव आहे, कुंडलिका आणि सीना. पण या दोन्ही नद्यांची जर अवस्था बघितली तर या नद्यांमध्ये प्रचंड अतिक्रमण आहे, प्रचंड घाण आहे, कचरा आहे, प्लास्टिक आहे, ज्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. आणि यानंतर जालना शहरातल्या समस्या म्हटलं तर तुम्ही कोण्याही शहरातल्या रस्त्यावरून जा, तुम्हाला किमान 10 ते 15 जनावरं तिथे बसलेली दिसतील रस्त्यामध्ये. मोकाट जनावरांचा सगळीकडे सुळसुळाट आहे. प्रचंड मोठं एक जनावरांचा काय म्हणतात त्याला कोंडवाडा बांधलेला आहे, परंतु तो कोंडवाडा आहे गावाच्या बाहेर आणि जनावरं आहेत गावात.
त्यांना घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था नाहीये. कोणत्याही प्रकारचा मोकाट जनावरांच्या मालकांना महानगरपालिकेचा किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा कसलाही धाक नाहीये. त्यामुळे जनावर मोकाट आहेत, रस्त्यावर वाहनांना ते धडका मारतात, अपघात होतात. हीच अवस्था मोकाट कुत्र्यांची आहे. राज्यभर जी मोकाट कुत्री सगळीकडे फक्त आता जालन्यामध्ये बिबटे यायचे बाकी आहेत, अजून बिबटे आलेले नाहीयेत, पण मोकाट कुत्रे सगळीकडे आहेत. त्यानंतर जालना शहराची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जालना शहर एक व्यापारी आहे, परंतु इथल्या व्यापाऱ्यांचं जे सगळ्यात मोठं इथलं मार्केट होतं महात्मा फुले मार्केट, ते गेले 12 वर्ष झाले पाडून ठेवलंय आणि तिथले सुमारे 300 व्यापारी अक्षरशः रस्त्यावर आलेत. त्यांना मिळेल तिथे त्या जागेवरती ते धंदा करतायत. ते मार्केट अद्यापपर्यंत महानगरपालिकेने म्हणजे तेव्हाच्या नगरपालिकेने बांधलं नाही. त्याबद्दलचा नुसता काठ्याकूट चालतो. प्रत्येक नेता येऊन आश्वासन देतो की आम्ही हे बांधणार, आम्ही हे बांधणार, पण हे कधी बांधणार? लोक म्हणतात लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, अशी अवस्था महात्मा फुले मार्केटची आहे. त्यानंतरची अवस्था वाईट म्हणजे इथलं एकमेव जे नाट्यगृह होतं, जे मराठवाड्यामध्ये सर्वात मोठं होतं, ते मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह. या नाट्यगृहाची अवस्था पण अशीच वाईट आहे, उद्ध्वस्त झालंय. खरं म्हणजे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर या मोठ्या एका दिग्गज कलावंताच्या नावाने ते थिएटर उभारलं. माणकचंदजी बोथरा त्यावेळेस नगराध्यक्ष होते. ते नाट्यगृह आज एकदम उद्ध्वस्त झालंय. त्याच्याकडे बघायची कुणाची तयारी नाहीये. लोकप्रतिनिधी फक्त गप्पा मारतायत असं सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे. त्यानंतर इथे नवीन जालन्यामध्ये मनोरंजनाचं काही स्थान नाहीये. नवीन जालन्यामध्ये मुरगी तलाव नावाचा एक तलाव होता, तो तलाव पूर्णपणे अतिक्रमणाने भरलाय. तिथे बगीचा करणार म्हणून काही नेत्यांनी घोषणा केल्या होत्या, काही बगीचा पण तिथे झालेला नाहीये. त्यानंतर जालना शहरामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर शहरातल्या जे झोपडपट्टीमधले कमी उत्पन्न गटातल्या नागरिकांची जी मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी नगर परिषदेच्या शाळा, या शाळा म्हणजे नुसत्या एक प्रकारच्या असं कोंडवाड्या असल्यासारख्या आहेत. त्या शाळांमध्ये मुलांना काही शिकवल्या जात नाही. मुलांची अवस्था अतिशय वाईट आहे. शिक्षणाकडे महानगरपालिकेला लक्ष द्यावं लागणार आहे, पाण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे, सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावं लागणार आहे, त्यानंतर रस्त्यावरच्या मोकाट जनावरांकडे लक्ष द्यावं लागणार आहे, अतिक्रमणांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. गाव पुढे आलं म्हणतात म्हणजे काय झालंय तर गावामध्ये सगळे अतिक्रमण पुढे आलेत, त्याच्यामुळे गाव पुढे आलं असं म्हणतात. अतिक्रमणाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तर अशा प्रचंड समस्येचं हे माहेरघर झालेलं जालना नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं.